दासनवमी समर्थ रामदास स्वामी यांची पुण्यतिथी आणि दासबोधाचे अद्वितीय महत्त्व. माघ वद्य नवमी हा दिवस केवळ एक तिथी नाही, तर तो आहे भक्ती, शक्ती आणि ज्ञानाचा उत्सव. हा दिवस आहे समर्थ रामदास स्वामी यांची पुण्यतिथी म्हणजेच दासनवमी. ज्यांनी आयुष्य राम नामाला अर्पण केले, समाजाला शिस्त, धैर्य आणि राजधर्म शिकवला, त्या समर्थांची आज स्मृती जागवूया. समर्थ रामदास स्वामींचे जीवन. इसवी सन 1608 मध्ये जांब येथे जन्मलेले नारायण सूर्याजी ठोसार पुढे झाले समर्थ रामदास. विवाह मंडपातून श्रीराम म्हणत बाहेर पडले आणि 12 वर्षे अखंड रामनामाचा जप केला. त्यांचे जीवन होते साधना, राष्ट्रप्रेम, संघटन आणि आत्मबल. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते आध्यात्मिक मार्गदर्शकही होते. दासनवमी ह्या दिवशी समर्थांनी सज्जनगडावर समाधी घेतली आणि हा सोहळा सज्जनगडावर खूप मोठ्या दिमाखात साजरा होतो. पालखी निघते, कीर्तन, भजन आणि हरिनाम सप्ताह देखील आयोजित करतात. भक्तगण येथे मनाचे श्लोकाचे पठण करतात आणि दासबोधाचेही वाचन करतात. समर्थांनी लिहिलेला एक अद्भुत ग्रंथ म्हणजे दासबोध. हा ग्रंथ फक्त धार्मिक नाही, तो आहे जीवन व्यवस्थापनाचा मार्गदर्शक. दासबोधात आहे व्यवहार ज्ञान, अध्यात्म, नेतृत्व, स्वसंयम, राजकारण आणि समाजकारण. हा ग्रंथ फक्त संन्यासासाठी नाही, तर संसारात राहून कसे जगावे हे शिकवणारा आहे. आजच्या काळातही दासबोध म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंटचा खजिना आहे. यात समर्थ शिकवतात, मनावर नियंत्रण ठेवा, आळस टाळा, विवेक वापरा, वेळेचे महत्त्व ओळखा. समर्थांनी दासबोधाच्या माध्यमातून स्वराज्य स्थापना करण्यासाठी जनतेचे आत्मसन्मान जागृत करण्याचे कार्य केले, जे शिवाजी महाराजांच्या कार्याला पूरक होते. थोडक्यात शिवाजी महाराज हे एक पराक्रमी योद्धा आणि प्रशासक, तर रामदास स्वामी हे एक तेजस्वी संत. दासनवमी म्हणजे फक्त समाधीला नमस्कार नाही, हा दिवस स्वतःच्या मनावर विजय मिळवण्याचा संकल्प करण्याचा. असे म्हणतात, समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडली कोण आहे. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करताना सत्ताधिकाऱ्यांची भीती वाटू नये, अशी शिकवण देणाऱ्या श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या चरणी शतशत नमन. श्रीराम जय राम, जय जय राम.